नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत। पुण्याचा गणेशोत्सव अतिशय आनंदात, कुठलंही विघ्न न येता, सामाजिक सलोख्याचं, सर्व गणेश मंडळांचं देखावे अप्रतिम आणि पुणे शहराला आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, जिल्ह्यातनं, स्तरातनं, राज्यातनं, परराज्यातनं माणसांनी येऊन त्याचा आनंदही घेतला आणि देखाव्यांचं कौतुकही केलं। 130 वर्षाची परंपरा असलेला हा गणेशोत्सव आज त्याचा सांगता समारोह। त्यानिमित्ताने मानाचे 5ही गणपती आणि मंडई आणि दगडूशेठ हलवाई यातील गणपती मंडळांचे प्रमुख चहापानाला आज एकत्र भेटले आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्यावरती चर्चा होऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा गणेशोत्सव विसर्जनापर्यंत आपल्याला न्यायचा आहे असं एकमेकांना सांगत एकमेकांचा निरोपही घेतला। जाऊयात आपण केसरीवाड्यात आयोजित केलेल्या या मेळाव्याला। महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव आहे गणेशोत्सव आणि त्यातला पुण्यातला तर विशेष आहे आणि खास आहे, कारण इथला गणेशोत्सवाला मोठ्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। प्रत्येक परंपरा पुणेकर आणि सगळी मंडळं पाळली जातात आणि ती यावर्षी त्यांनी पाळलेल्या आहेत सगळ्यांनी मिळून। 10 दिवसाचा उत्सवाची सांगत होते। 10 दिवस अल्लोट गर्दी होती भक्तांची, दर्शन घेण्यासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या। आमचं नियोजन अपुरं पडलं, पण प्रशासनाने खूप चांगली व्यवस्था केली होती। मेट्रो असेल, सार्वजनिक वाहतूक असेल, स्वच्छता असेल, पाणी असेल, शौचालय असतील, खरंच त्यांनी चांगलं नियोजन केलं आणि चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केला गेला। आता या उत्सवाचा सगळ्यात मोठा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे उद्याची मिरवणूक। तर ही मिरवणूक कशी गतिमान होईल याचा विचार आम्ही केला आहे। त्यामुळे 1 तास आम्ही मिरवणूक लवकर सुरू करतोय आणि नेहमी ज्या वेळेत आमच्या 5ही मानाच्या गणपतीची मिरवणूक संपती त्याच्यापेक्षा 3 तास अगोदर संपवण्याचं आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने उद्याची गणेश विसर्जनाची मिरवणूक तशीच पारंपरिक आणि प्रथेप्रमाणे होणार आहे आणि ती दैदिप्यमान परंपरा आणखीन आपली संस्कृतीचं दर्शन आपण नक्कीच घडवणार आहोत।